पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे सर्वांना जय येशू. प्रियजन हो, आज आपण पवित्र रोसरी माला याच्या विषयावर चिंतन करणार आहोत. संत डोमनिक हे रोसरीचे प्रेषित म्हणून मानले जातात आणि पहिलं सर्वसाधारणपणे प्रार्थना होत होती. स्वर्गीय बाबाची प्रार्थना हे प्रचलित होती. त्याच्यानंतर नमो हे कृपाची प्रार्थना सुद्धा प्रचलित होती आणि कॅथलिक धर्मामध्ये ह्या प्रार्थना प्रत्येक वेळेस केल्या जात होत्या. प्रत्येक प्रसंगी, कुटुंबामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये ही प्रार्थना केल्या जात होती. प्रसंगाच्या वेळेस, कोणत्याही संकटाच्या वेळेस हे आमच्या स्वर्गीय बापाची प्रार्थना आणि नमो हे कृपाची प्रार्थना, ह्या दोन प्रार्थना केल्या जात होत्या. आणि त्याच्यानंतर रोसरी कधी अस्तित्वात आली म्हणजे 13व्या शतकामध्ये 1214 मध्ये रोसरीची प्रार्थना संत डोमनिकला माता मरियेद्वारे देण्यात आली. तर काय झालं की दक्षिण फ्रान्समध्ये एकदा मोठा म्हणजे प्रसंग आला की ते दक्षिण फ्रान्स ख्रिस्ती धर्म होता, कॅथलिक धर्म होता. चांगल्या प्रकारे विश्वासी लोक होते तिथं आणि चांगल्या प्रकारे विश्वास वाढत होता. परंतु अचानक त्याच्यामध्ये शैतानी कार्य शिरले आणि लोक देवापासून दूर होऊ लागले. शैतानी कार्य वाढू लागले, पाप वाढू लागलं, देवापासून लोक दूर होऊ लागले आणि मग कोणी कोणाचे ऐकत नव्हते आणि झगडे, भांडण, दंगे, दारूबाजी हे सर्व होऊ लागलं. छेडछाड सर्व, कोणी कोणाचे ऐकत नव्हते. तर अशा प्रसंगी फादर डोमनिकला तिथं पाठवण्यात आलं. फादर डोमनिक तिथं जाऊन पुष्कळ वेळ त्यांच्या सोबत राहून त्यांनी खूप प्रयत्न केला त्यांना वापस विश्वासामध्ये आणण्यासाठी आणि पापापासून दूर राहण्यासाठी आणि प्रार्थनामय जीवन जगणे शिकण्यासाठी त्या लोकांमध्ये खूप प्रयत्न केला त्यांनी. परंतु त्यांना यश आला नाही. ते खूप नाराज झाले, दुःखी झाले आणि मग त्यांनी काय केलं, 3 दिवस ते जंगलामध्ये जाऊन, पहाडाच्या खाली जाऊन 3 दिवस रडून रडून प्रार्थना केली. त्यांनी कोणाला दोष नाही दिलं, परंतु पित्या परमेश्वराकडे प्रार्थना केली त्यांनी. पित्या परमेश्वरा, माझ्यावर दया करा, या लोकावर दया कर आणि या लोकांचं परिवर्तन कर, यांना समजू दे, म्हणून तो प्रार्थना करत होता. आणि 3 दिवस रडून रडून उपवास करून तो एकटा जंगलामध्ये जाऊन प्रार्थना करत होता. त्यावेळेस माता मरियाने त्याला दर्शन दिलं. माता मरिया 3 स्वर्गदूतासह त्याच्या जवळ येऊन त्याला दर्शन देऊन माता मरिया विचारत आहे, पित्या परमेश्वराची प्रार्थना करायची कशी इच्छा आहे तुला माहीत आहे का? तेव्हा संत डोमनिक म्हणाले, माते, मला माहीत नाही, तुला माहीत आहे, तू मला सांग. तेव्हा माता मरियेने डोमनिकला रोसरी हातात देऊन सांगितलं की पित्या परमेश्वराची ही इच्छा आहे की तू ह्या रोसरीद्वारे प्रार्थना कर. हे रोसरी. आणि मग माता मरियेने संत डोमनिकला रोसरी म्हणणे शिकवलं आणि मग संत डोमनिक चांगल्या प्रकारे रोसरी करणं सुरू केला. आणि प्रत्येक रोसरी करताना तो अशा भक्तिभावाने करत होता की ते सर्व प्रभूला समर्पित करून. हे रोसरी माता मरियेनं डोमनिकला दिली, परंतु ही रोसरी माता मरियेची रोसरी नाही, परमेश्वराची रोसरी आहे. कारण याच्यामध्ये आम्ही बायबलच्या वचनानुसार ही रोसरी आम्ही करतो, परंतु माता मरिया ह्या रोसरीची मध्यस्थ आहे. माता मरिया या रोसरीची मध्यस्थ आहे. म्हणून आम्हाला हे रोसरी परमेश्वराच्या
इच्छेनुसार माता मरियेच्या मध्यस्थीने आम्ही ही रोसरी करतो. आणि म्हणून ही रोसरी जेव्हा जेव्हा आम्ही रोसरी करतो तेव्हा माता मरिया आमच्या सोबत आहे. आणि मग संत डोमनिक चांगल्या प्रकारे रोसरी करणं सुरू केलं. आणि जेव्हा जेव्हा हा रोसरी करत आहात तेव्हा तेव्हा त्याला त्याचं फळ भेटू लागलं, परिवर्तन दिसू लागलं, त्याला त्याच्यामध्ये लोकांमध्ये बदल दिसू लागला. एकदा काय झालं, एकदा एका ठिकाणी मोठं फंक्शन होतं आणि तिथं खूप मोठे मोठे लोक येणार होते आणि तिथं संत डोमनिक प्रवचन देणार होते. मग संत डोमनिक जेव्हा प्रवचन देण्यासाठी तयारी केली, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी तयारी केली आणि त्याच्या मनामध्ये हा उद्देश होता का तो मोठ्या मोठ्या लोकांना, चांगल्या सुशिक्षित लोकांना प्रवचन देणार आहे. तर त्याच्यानुसार त्यांनी ते प्रवचन तयार केलेलं होतं. आणि मग तयार केल्यानंतर प्रवचनाच्या पूर्वी तो रोसरी करू लागला. जेव्हा तो रोसरी करत होता तेव्हा माता मरियेने त्याला दर्शन देऊन सांगितलं की डोमनिक, तू खूप छान प्रवचन तयार केलेलं आहेस, परंतु तू मोठ्या लोकांसाठी जे प्रवचन तयार केलेलं आहेस त्याच्यापेक्षा तू एकदम लहानपणा घेऊन, एकदम लहान मुलासारखं, लहान मुलाला शिकवल्यासारखं तू रोसरीची प्रार्थना त्यांना शिकव आणि माता मरियेविषयी शिकव आणि नमो हे कृपाची प्रार्थना त्यांना शिकवून दे. तेव्हा संत डोमनिकने दुसरं काही नाही तर एवढे मोठे लोक होते, खूप प्रमाणामध्ये लोक होते, तरी त्यांना नमो हे कृपाची प्रार्थना एक एक शब्दाचा अर्थ त्यांनी समजावून सांगितला. हे बायबलचे वचन आहे, हे कशा प्रकारे माता मरियेला स्वर्गदूताने संदेश देताना हे शब्द म्हटलेले आहे. आणि माता मरिया एलिसेबेला भेटायला गेली त्यावेळेस एलिसेबेचे उद्गार काय होते आणि त्याच्यानंतर एलिसेबे तू धन्य आहेस, आमच्यासाठी प्रार्थना कर असे म्हटलेले हे सर्व या नमो हे कृपाच्या प्रार्थनेमधले शब्द त्यांनी त्या लोकांना समजावून सांगितले. एक एक शब्द जेव्हा तो त्या लोकांना समजावून सांगत होता ते मोठे मोठे माणसं एकदम लहान बालकासारखे विनम्र होऊन त्याचं भाषण ऐकत होते आणि त्याच्यामध्ये मोठा परिणाम झाला. आणि म्हणून प्रियजन हो, जेव्हा आम्ही हे रोसरी करतो तेव्हा याच्यामध्ये खूप शक्ती आहे. कारण हे पित्या परमेश्वराने माता मरियेद्वारे संत डोमनिकला हे रोसरी दिलेली आहे आणि ते आम्हाला शिकवण्यात आलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही हे भक्तिभावाने आम्ही हे रोसरी करतो तेव्हा माता मरिया आमच्यामध्ये आहे, प्रभू येशू आमच्यामध्ये आहे, पिता परमेश्वर आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून हे रोसरी आम्ही भक्तिभावानं आम्ही केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आम्हाला धन्य आलन, जेव्हा डोमनिक रोसरीविषयी सांगत होता तेव्हा आलन हा त्याच्यामध्ये होता आणि त्यांनी हे रोसरी शिकली आणि तो ही रोसरी भक्तिभावाने करत होता. आणि डोमनिक मरण पावल्यानंतर संत डोमनिक तो संत झाल्यानंतर आलन हा धन्य आलन हा रोसरी चा प्रसार करत होता. आणि हा आलन एकदा रोसरी करत असताना ज्याप्रमाणे डोमनिकला माता मरियेने दर्शन दिलं त्याप्रमाणे ह्या आलनला संत डोमनिकने दर्शन देऊन सांगितलं की रोसरी कोणत्या प्रकारे कशा प्रकारे करावं. आणि म्हणून प्रत्येक रोसरीच्या वेळेस आमच्यासोबत संत डोमनिक सुद्धा आम्हाला मदत करतो आणि माता मरिया सुद्धा आम्हाला मदत करतो. म्हणून आता हा मे महिना माता मरियाचा महिना आहे म्हणून पुष्कळ ठिकाणी रोसरीची प्रार्थना चालू आहे, माता मरियेची भक्ती चालू आहे. आणि म्हणून प्रियजनो आम्हाला तयारी करून हे रोसरी केलं पाहिजे. हे रोसरी काय आहे, प्रत्येक कार्यासाठी हे तयारीची एक गोष्ट आहे. कोणतेही कार्य करताना जसं त्या गावामध्ये लोक देवापासून दूर जात होते त्यांना वापस आणण्याची तयारी रोसरी म्हणून करावं. आम्ही मोठं फंक्शन करतो, कधी कधी कार्यक्रम होतात, लग्न सोहळा होते,
ऑर्डिनेशन होते, तर त्यावेळेस आपण काय करावं, हे रोसरी म्हणून आपण तयारी करावं. संत डोमनिक प्रत्येक पूजा बदलण्याच्या पहिलं घुटणे टेकून रोसरी पूर्ण करत होता, त्याच्यानंतर पूजा चढवत होता. अशा प्रकारे हे रोसरी जी आहे हे तयारीसाठी दिलेली आहे, आमच्या जीवनामध्ये कृपा येण्यासाठी. आमचे कार्य, आम्ही कोणते कोणते कार्य करतो, हे म्हणजे याप्रमाणे आम्हाला आम्ही ज्याप्रमाणे शेती करतो, शेती करताना आम्ही जमिनीची मशागत करतो, जमिनीला आपण तयार करतो, नांगरवखर करतो आणि त्याच्यानंतर आपण बीज टाकतो. त्याचप्रमाणे हे रोसरी जे आहे हे तयारीची एक प्रार्थना आहे. प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा कोणते कार्य करण्यासाठी जातो तेव्हा आपण हे रोसरीची प्रार्थना करावं. कोणतीही प्रार्थना करा. आपण कधी कधी दर्शनाला जातो, जेव्हा वेलांकणीला जातो आपण, तेव्हा आपण काय करावं, आपण रोसरी करावं, रोसरी करून जावं. आपण कधी कधी म्हणतो मी वेलांकणीला गेल्यानंतर मी ह्या गोष्टी मागणार आहोत, माता मरिया माझ्या ह्या गोष्टी पूर्ण करावं, मला ह्या माझ्या अडचणी पूर्ण करावं. तेव्हा मी ह्या उद्देशाने जातो, तेव्हा आपण काय करावं, इथून आपण रोसरी म्हणत जावं. इथून जाण्याच्या पूर्वी मी असं ठरवून ठेवावं, मी तिथं जाण्यापूर्वी मी 50 रोसरी करून जाईल, मी 100 रोसरी मी पूर्ण म्हणून जाईल, किंवा मी अशा प्रकारे एवढा नोवेना मी करून जाईल. अशा प्रकारे आपण हे तयारी आहे आमच्या कोणत्याही जीवनात. जेव्हा आम्ही काहीतरी जीवनामध्ये काहीतरी आम्हाला संकट येते, दुःख येते, किंवा काहीतरी आम्हाला पाहिजे याची आपण जेव्हा मागणी मागतो, त्या मागणीच्या पूर्वी एक रोसरी करावं. रोसरी करून आपण मागणी, रोसरी एक तयारीसाठी दिलेली आहे. आणि म्हणून प्रियजनो, आपण रोसरीमध्ये भक्तिभावाने आम्ही प्रार्थना करावं. आणि संत डोमनिक कसा प्रार्थना करत होता जेव्हा रोसरी करत होत असताना, हे जे प्रत्येक एक मनी आहे, ते मनी एक एक नमो हे कृपा म्हणल्यानंतर एक माता मरियेला लाल गुलाब वाहत आहो अशा प्रकारे तो कल्पना करत होता. आणि जे हे आमच्या स्वर्गीय बापाची प्रार्थना म्हणजे सफेद गुलाब देवाला अर्पण, अशा प्रकारे कल्पना करून विश्वास धरून ते प्रार्थना करत होता. आपण सुद्धा अशा प्रकारे प्रार्थना करूया. आणि रोसरीची प्रार्थना फार महत्त्वाची आहे. आणि ह्या मे महिन्यामध्ये आम्ही माता मरियेचा आदर सन्मान करतो. आणि माता मरिया आमच्या सोबत आहे. जेव्हा आम्ही रोसरीची प्रार्थना करतो, माता मरिया आमच्या सोबत आहेत आणि आमच्या सर्व गरजा ती पूर्ण करणार आणि आम्हाला शिकवणार. म्हणून आम्ही विश्वास कसं करावं, प्रार्थना कसं करावं हे माता मरिया आम्हाला शिकवू देणार. आपण भक्ती करूया, प्रार्थना करूया, भक्तिभावाने आपण रोसरी करूया.